जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मराठीचा प्लॅनेट मराठीचा। पण तुमच्याच मतदारसंघामध्ये वरळीमध्ये खूप कमी मार्जिन मिळालेलं आहे तुमच्या त्यावेळेसच्या उमेदवाराला आणि आत्ताचे खासदार अरविंद सावंत यांना। त्याचं काही तुम्ही अॅनालिसिस केलं की तुम्ही तिथले आमदार काम करतो, अॅनालिसिस करत नाही। फायनली मतदान कसं करायचं, किती करायचं। मुंबई 20 मेला जास्तीत जास्त आपला जो मराठी टक्का होता तो कुठे होता, गावी होता, कुठे होता। मला वाटतं हे सगळं, कारण 20 मे साधारण आपल्या सगळ्यांचे सुट्ट्यांचे दिवस असतात, पण मला वाटतं त्या अॅनालिसिसमध्ये न जाता आता पुढचा जो टप्पा आहे ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे। तुम्ही 1 मताने जिंका, 1000 मताने जिंका, लाखभर मताने जिंका, तसं पाहिलं गेलं तर मताधिक्य वरळीचं असेल, तुम्ही कुठच्याही दुसऱ्या मतदारसंघाचं घ्या, हे तर आहेच, पण त्याच्याही जास्ती मला वाटतं अॅनालिसिस झालं पाहिजे वाराणसीच्या मताधिक्याचं। स्वतः प्रधानमंत्री महोदय ज्यांनी 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवलं, दिल्लीत जेवढं केंद्रीकरण त्यांच्या सत्तेत झालं तसं कधीही आपल्या देशात झालं नव्हतं। पीएमओ जेवढं स्ट्रॉंग होतं, पीएमओ मिरर त्यांनी तिथे वाराणसीत केला होता, ते 3दा मागे होते निवडणुकीत। तर मला वाटतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ठीक आहे, आमच्या सगळ्या मतदारसंघांचं आपण अॅनालिसिस करूच, पण जे भाजपाचे चेहरे होते, जे 400 पार कडे बघत होते, ज्यांनी 10 वर्ष देशाला कुठच्या कुठे म्हणजे विश्वगुरू केलं, त्यांच्या मतदारसंघात ते 3 वेळा मागे का होते, हा देखील एक प्रश्न आहेच। नाराजी तिथे काय, हा देखील एक प्रश्न आहेच। अयोध्येत का हरले, हा देखील एक प्रश्न आहेच। आणि मग मला वाटतं की आता अॅनालिसिस करत असताना एक देशातलं अॅनालिसिस झालं पाहिजे की खरोखर जे एडीआरनी विषय मांडलेला आहे, जी गफलत झाली असेल, ईव्हीएम बद्दल असेल, मतमोजणीमध्ये असेल, जसं आता आम्ही उत्तर पश्चिम मतदारसंघाबद्दल कोर्टमध्ये गेलेलो आहे, हे सगळं कोर्टात तर उघड होईलच, पण आपण हा देखील आता विचार केला पाहिजे की इथून पुढे जात असताना, कारण मी साधारणपणे नेहमी पुढचं बघतो, मागचा अभ्यास तर आपण करत असतोच आणि करायला पाहिजे, पण पुढे जात असताना गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या राज्याचं अॅनालिसिस काय हे बघायला पाहिजे आणि पुढच्या 2 महिन्यात किती आता आपल्याकडे काय काय योजना येणार आहेत सरकार बदलायच्या आधी, ह्याचा एक विचार आपण केला पाहिजे। ह्यानं आपण ह्या गडबडीत जायचं की आता नवीन महाराष्ट्र जो घडवायचा आहे त्याच्यावर मला वाटतं विचार करणं गरजेचं आहे। पण पुढचाच विचार करायचा आहे म्हणून की तुम्ही पण आता विधानसभा निवडणूक लढवालच आणि तुम्ही मधल्या काळामध्ये खरं तर अनेक आव्हानं दिलेली होती, ठाणे कल्याणमध्ये जाऊन सुद्धा, सो आता अजूनही आहेत ती आव्हानं मी दिलेली आहेत, मागे वळणार प्रश्न आहे की आता सुद्धा वरळी आणि आणखीन एक मतदारसंघ तुम्ही निवडाल का, म्हणजे 2 मतदारसंघांमधनं तुम्ही निवडणूक लढवाल? आता तरी जसं पक्ष सांगेल तसं आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला तुमची इच्छा असेल? माझी इच्छा कुठूनही लढायची, मला पक्ष सांगेल तिथून लढायची तयारी आहे, पण तुम्हाला सांगतो वरळी सोडणार की नाही? अजून नाही, वरळी तर सोडू शकतच नाही, कारण तिथे अजून काम बाकी आहे, काम करत आहोत आम्ही, कारण सरकारमध्ये जे आम्ही काम करत होतो, जे एका वेगळ्या वेगाने काम करत होतो, पोलीस हाऊसिंगचा विषय आहे, बीडीडी आता आमचा पहिला फेज डिसेंबरपर्यंत, जे आम्ही 1 ऑगस्ट 2021 सुरू केलेलं, पहिला टप्पा डिसेंबरमध्ये चावी वाटप होईल। अनेक गोष्टी ज्या आम्ही सुरू केल्या होत्या, जास्तीत जास्त आपण पाहताय विकासाची कामं वरळीत आम्ही सुरू केली होती, ती आता पूर्णत्वाला आलेली आहेत। पण हे करत असताना आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळी मी इथेच बसून एक चॅलेंज दिलं होतं आणि त्यानंतर आले पण नव्हते, आधी पण नाही आले, मी बोलल्यानंतर पण आले नव्हते, अख्खा दिवस ते दिल्लीला पळून गेले होते। नाही, आज आले होते, पण आले होते, ठीक आहे, चांगलं नाही। मुद्दा असा पण आज मग तुम्ही थांबायला पाहिजे होतं, चर्चा झाली असती। नाही, पण मुद्दा असा आहे की तुम्ही ठाण्याला जाऊन इलेक्शन लढायला तयार आहात का? आता पक्ष जसं सांगेल तसं। तुम्ही चॅलेंज दिलं होतं, त्याच्यामध्ये मी चॅलेंज त्यांना दिलेलं आहे, वरळीतून या लढा। नाही, याचं कारण असं पण आहे की तुमचे अनेक आमदार सोडून गेलेले आहेत, त्यामुळे त्या जागा आता रिक्त आहेत, तुम्हाला तिकडे नवीन चेहरे द्यावे लागणार आहेत, जसं तुम्ही लोकसभेला केलं, त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन चेहरे तयार आहेत, चेहरे सगळ्या जागेवर तयार आहेत। साधारणपणे आपण पाहत असाल, आमचे जे दौरे झाले मागच्या वर्षी असेल, त्याच्या आधी असेल आणि आता पण लोकसभेपर्यंत, आणि आता पण ठराविक दौरे जे मी आणि उद्धव साहेबांनी केलेत, अनेक ठिकाणी चेहरे आहेत, तयारी आहे, आणि जसं पक्ष आदेश देईल जशी आघाडीचं रूप आपल्याला दिसेल तसं लढू। नाही, म्हटलं असं जात आहे, ज्याचा मगाशी अनुजाने उल्लेख केला की वरळीतलं मताधिक्य कमी झाल्यामुळे पॉसिबिलिटी अशी म्हटली जाते की आदित्य ठाकरे बाजूच्या मतदारसंघात शिवडी अजून सेफ मतदारसंघ शोधतील। वाराणसी जर बाजूला असतं तर मी नक्की लढलो असतो तिथून, पण वाराणसी लांब आहे, दिल्ली दूर नाहीये, पण वाराणसी थोडं लांब आहे, म्हणून वरळी। मतदारसंघ चेंज करणार नाही कशासाठी? कुठल्याही परिस्थितीत नाही। अरे मताधिक्य तर आहे ना, लीड तर आहे, आणि मी प्रधानमंत्री नसताना तिथून लीड आहे।